नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम व आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन सादर करण्यात आलं। देशामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध संघटना समोर येत आहेत। हे विधेयक अधिकाराचं हनन करणार आहे व SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणाऱ्या स्वरूपाचं आहे आणि सामाजिक असंतोष आणि तणाव या विरोधामुळे वाढलं आहे। म्हणून हे विधेयक मागे घेण्यात यावं व रद्द करावं यासाठी आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीनं तसेच नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं। जो महाराष्ट्र जनविधायक तयार झालेला आहे, हे विधायक लोकशाहीचा गळात आवळणार आहे आणि या विधेयकाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। आज नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। हे विधेयक जर रद्द झालं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडू असं या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगत आहोत। जर हे विधेयक जर लागू झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू आणि हे विधेयक रद्द कसे होईल याकरता प्रयत्न करू। सदर निवेदनाची जबाबदारी जर शासनाने घेतली नाही तर याला सरकार जबाबदार राहील अशी या ठिकाणी आम्ही सांगतो। हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलं। तसेच या निवेदनामध्ये विविध मागण्या सादर करण्यात आल्या। हे विधेयक लोकशाहीला हाणून पाडेल आणि हुकुमशाही चालेल हा निर्णय अशा प्रकारची भीती व्यक्त करून या विधेयकामध्ये असल्याची पत्रकार बांधवांनी व्यक्त केली। तसेच या जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट वाशिमहून।